महाडमधील काही कलासक्त महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थापन केलेल्या सांस्कृतिक कला मंच महाडतर्फे नुकतेच कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। संस्थेला यंदा 14 वर्ष पूर्ण होत असून या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच महिलांसोबत पुरुषांना देखील आपले कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती। दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी श्री वीरेश्वर मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस एकूण 35 स्पर्धकांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। संस्थेच्या मानसी मराठे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून आणि त्यांच्याच आवाजातील एका प्रदर्शनीय गीताने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता तलाठी यांनी केले। स्पर्धेच्या निमित्ताने पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाडचे चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत, रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, डॉक्टर श्रीकांत रानडे, डॉक्टर सचिन बुटाला, दिलीप पार्टे, समीर बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते। एकूण 4 गटात या स्पर्धेची विभागणी करण्यात आली होती। यापैकी ज्येष्ठ नागरिक गटातून प्रमोद वडके यांनी प्रथम आणि जगदीश शिंदे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर डॉक्टर प्रमोदिनी बावस्कर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। युगलगीत प्रकारात मंगेश जोशी आणि अक्षता दासगावकर यांचा प्रथम, तर संजय म्हसकर आणि शर्मिष्ठा म्हसकर यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला। महिला गटातून पखोंडी मुंदडा प्रथम, पल्लवी काळे द्वितीय, तर डॉक्टर सीमा रानडे यांना तृतीय क्रमांक देण्यात आला, तर पुरुष गटातून उदय कळमकर प्रथम, दर्शन मोरे द्वितीय आणि प्रणित जगदाळे यांना तृतीय क्रमांक देत डॉक्टर सेतुल भारंबे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। यावेळी सर्व विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले। संपूर्ण स्पर्धेचे चोख परीक्षण पूजा निकुम बाविस्कर आणि रेश्मा शेठ यांनी केले। स्पर्धकांसह रसिक श्रोत्यांनी देखील या स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद दिल्याचे या निमित्ताने पाहावयास मिळाले। विजयभाई टमके यांच्या कर्णमधुर साऊंडने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली। संपूर्ण स्पर्धेचे बहारदार सूत्रसंचालन सपना बुटाला, डॉक्टर संध्या बुटाला आणि मानसी मराठे यांनी केले। तसेच संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शक शिलाताई साबळे यांच्यासह अनिता पार्टे व अन्य सर्व पदाधिकारी व सदस्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। समारोप प्रसंगी देखील संस्कृती परिवारातील जिगर बुटाला यांनी आपल्या सुमधुर आवाजात एक गीत सादर केले। आगामी काळात नवनवीन सांस्कृतिक उपक्रम निश्चितच राबविण्यात येतील असा विश्वास व्यक्त करून संस्थेतर्फे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.